तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे जी अकॅडमीमध्ये. आज आपण पाहणार आहे जी केचे प्रश्न. हे म्हणा पोलीस भरती म्हणा, उच्च न्यायालयाच्या भरतीला म्हणा, हे म्हणजे सर्वीकडे विचारले जातात. हे आपण आज आपण आपला टॉपिक आहे समाज सुधारक. आज आपण समाज सुधारक बघणार आहे. तर पहिला प्रश्न आहे आपला, युरोपियन धर्तीवर पाय ठेवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? पहिले भारतीय कोण होते? तर दादाभाई नौरोजी तर नव्हते, सुभाषचंद्र बोस, राजाराम मोहन राय यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे राजाराम मोहन राय. हे यांनी युरोपियन धर्तीवरती पहिले यांनी पाऊल ठेवले होते. तर दुसरा प्रश्न पाहणार आहे आपण, राजाराम मोहन राय यांचे मूळ आडनाव काय होते? राजाराम मोहन राय यांचे मूळ आडनाव काय होते? तर बॅनर्जी, ऑप्शन नंबर 2. तर आपण तिसरा प्रश्न पाहणार आहे, स्वराज्याचे पहिले उद्याते असे कोणाला म्हणतात? तर भारतीय स्वराज्याचे पहिले उद्याते असे कोणाला म्हणतात? तर सांगा लवकर याचा ऑप्शन. पहिला ऑप्शन आहे दादाभाई नौरोजी, दुसरं नानाशंकर शेठ, तिसरं महात्मा फुले, चौथं कृष्णराव भालेकर. तर याचा ऑप्शन आहे 2 नंबर, नानाशंकर शेठ. हे आपले मुंबईचे मेन माणूस म्हटले तरी चालेल यांना. आता चौथा प्रश्न आहे आपला, बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कधी झाला? तर बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कधी झाला? तर याचं उत्तर आहे 6 जानेवारी 1820. 6 जानेवारी 1820मध्ये यांचा जन्म झाला. 6 जानेवारी 1820मध्ये यांचा जन्म झाला. कोणाचा? बाळशास्त्री जांभेकरांचा. आता पाचवा प्रश्न आहे, मुंबई शहरासाठी केलेले कार्यामुळे टिंबटिंब यांना मुंबईचे शिल्पकार असे म्हणतात. तर हा व्यक्ती आपण तर कदाचित विसरू शकत नाही. तर हा आहे नानाशंकर शेठ. आता पाचवा प्रश्न, हे आपला 6वा प्रश्न आहे, महात्मा फुले यांना टिंबटिंब असे म्हणतात. महात्मा फुले यांना टिंबटिंब असे म्हणतात. तर सांगा लवकर. चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत. तर मराठी भाषेचे पाणिनी, स्त्रियांचे कैवारी, क्रांतिकारी का की आपले हे क्रांतीसूर्य? तर सहाव्याचा आन्सर आहे 4, क्रांतिकारी सूर्य असे आपले महात्मा फुले यांना म्हणतात. 6व्याचे 4. आता आपण 7वा पाहणार आहे, रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून तिचा जीर्णोद्धार करणारे कोण होते? तर यांचं नाव आपण म्हणतात ना की आपण एकदम स्वाभिमानी घेतलं पाहिजेत, कारण यांच्यामुळे आपण आज हे रायगडावरती शिवाजी महाराजांची समाधीला जाऊन आपण नमन करतो किंवा श्रद्धांजली देतो. तर याचं उत्तर आहे महात्मा फुले. महात्मा फुलेंनी ही आपली समाधी शोधून काढली. ऑप्शन नंबर. आता हे प्रश्न क्रमांक 4, राजाराम मोहन रॉय यांना टिंबटिंब असे म्हणतात. राजाराम मोहन रॉय यांना काय म्हणतात? तर यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात. राजाराम मोहन रॉयला आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात. 1831मध्ये टिंबटिंब याने रॉय यांना राजा ही पदवी दिली. सांगा लवकर. 1831मध्ये टिंबटिंब याने रॉय यांना राजा ही पदवी दिली. तर ही पदवी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक, अकबरने दिली का अकबर शाह दुसरा, औरंगजेब का बहादूर शाह जफर? तर याचं उत्तर आहे अकबर दुसरा याने राजाराम मोहन रॉयला रॉय ही पदवी दिली. आता प्रश्न क्रमांक 10, राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केव्हा केली? राजाराम मोहन रॉय यांनी आत्मसभेची स्थापना केव्हा केली? बोला लवकर. 4 ऑप्शन आहे तुमच्या समोर, लवकर. तर याचा ऑप्शन आहे 1815मध्ये. राजाराम मोहन रॉय यांनी आत्मसभेची स्थापना कधी केली? तर 1815मध्ये. राजाराम मोहन रॉय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केव्हा केली? राजाराम मोहन रॉय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना कधी केली? बरोबर. तुमच्यासमोर 4 ऑप्शन आहे. हिंदू कॉलेजची स्थापना कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 3, 1817मध्ये त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली. आता 12वा प्रश्न आहे, 1828 साली ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली? 1828 साली ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली? लवकर सांगा. ब्रह्मो समाज, तेच आपले राजाराम मोहन राय. हे बघा मित्रांनो, लक्ष द्या थोडंसं, कारण आपण 100 प्रश्न पाहणार आहे. थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे, पण काही नाही, आपल्याला चालते, तरी पण थोडंफार लक्ष द्या फक्त. 13वा प्रश्न, भारतीय अर्थकारणाचे जनक असे कोणाला म्हणतात? भारतीय अर्थकारणाचे जनक असे कोणाला म्हणतात? सांगा लवकर. भारतीय अर्थकारणाचे जनक असे कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3, दादाभाई नौरोजींना. प्रश्न क्रमांक 14, 1886च्या दुसऱ्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1886च्या दुसरे अधिवेशन, पहिले नाही, दुसरे अधिवेशन, काँग्रेस अधिवेशनचे अध्यक्ष कोण होते? तर लवकर सांगा. 4 ऑप्शन आहे तुमच्याकडे. तर याचं उत्तर आहे दादाभाई नौरोजीच होते. आता आपण 15वा प्रश्न पाहणार आहे. 1906च्या कलकत्ता अधिवेशनात टिंबटिंब यांनी सर्वप्रथम स्वराज्याची मागणी केली. सांगा लवकर. 1909च्या कलकत्ता अधिवेशनात टिंबटिंब यांनी सर्वात प्रथम स्वराज्याची मागणी केली.
कोणी केली मागणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, दादाभाई नौरोजींनीच केली होती. आता 16 प्रश्न आहे, रास्त गोफार रास्ता गोफार हे वृत्तपत्र कोणी लिहिले? हे कोणाचे आहे? रास्ता गोफार हे आपले वृत्तपत्र कोणी केले? तर दादाभाई नौरोजींनीच हे केले. हे कारण सर्व लाईनीशिरीज मी दिले तुम्हाला, जास्त हे शोधमशादी नाही करायला. तर आता 17 प्रश्न आहे, दादाभाई नौरोजी यांनी खाजगी सचिव कोण होते? दादाभाई नौरोजी यांचे खाजगी सचिव कोण होते? तर यांचे खाजगी सचिव होते मोहम्मद अली जिना. आता 18 प्रश्न आहे, व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? बरोबर. तर काय, व्हॉइस रॉय जिना हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर नारायण मेघाजी लोखंडे, ऑप्शन नंबर 2. आता भारतात स्त्री दास्ताचे विमोचनाची पहिली चळवळ कोणी उभारली? भारतात स्त्री दामोदर विमोचनाची पहिली चळवळ कोणी सुरू केली? तर सांगा लवकर. 19 नंबर प्रश्न. तर याचं उत्तर आहे राजाराम मोहन रॉयच. आता 20वा प्रश्न, बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? मित्रांनो, हे तर आता सर्वांना यायला पाहिजेत. हे एवढं सोपं आहे की कोणाला येईल. तर हे आहे आपले नानाशंकर शेठ. आता 21वा प्रश्न आहे, 1881 मध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना कोणी केली? हां बरं, 1841 बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना कोणी केली? तर हे पण आपले सेमच नानाशंकर शेठने यांनीच केली. तुम्हाला सोपं जा म्हणून मी असं लाईनीशीर केलं हे. आता 22वा प्रश्न, नानाशंकर शेठ यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केव्हा केली? नानाशंकर शेठ यांनी बॉम्बे एज्युकेशनची सोसायटीची स्थापना कधी केली? तर याचं पण उत्तर आहे 1852 यांनी स्थापना केली. आता भारतातील पहिले रेल्वेचे पहिले भारतीय प्रवासी कोण? तर हे पण आपले नानाशंकर शेठच आहे. तर केंद्रीय कायदेमंडळ केंद्रीय कायदेमंडळ जाणारे पहिले हिंदी सदस्य कोण होते? बरोबर. तर याचं उत्तर पण सेम आपलं तेच आहे, नानाशंकर शेठच होते पहिले सदस्य. आता 25वा प्रश्न आहे, 1855 मुंबई प्रांतातील पहिले विधी महाविद्यालय कोणी स्थापन केले? बरोबर. 1855 मुंबई प्रांतातील पहिले विधी महाविद्यालय कोणी स्थापन केले? बरोबर. पहिले विद्यालय सेम आपले तेच नानाशंकर शेठ यांनीच केले, बाकी कोणच करत नाही. तर 26वा प्रश्न आपण बघतोय, मुंबईचे अनभिष्टिक सम्राट असे नानाबद्दल कोणी गौरववंत काढले? तर हेच आपले 26वाचं उत्तर आहे य. तर प्रके अत्रे यांना ही अनभिष्ट सम्राट असे म्हणले आहे. कोणाला? नानाशंकर शेठला. तर 27 प्रश्न आहे, पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई यांना पुण्यात लोकांकडून त्रास होत असे तेव्हा त्यांना संरक्षण कोणी दिले? तर हे आपले आहे लखुजी साळवे. हे माहिती आहे, म्हणजे महात्मा फुले म्हणा किंवा बाळशास्त्री जांभेकर किंवा जेवढे पण मोठमोठे लोक होऊन गेले यांनी त्यांना दांडपट्टा व कुस्ती वगैरे यांनी शिकवले, लखुजी साळवे यांनी. 28वा प्रश्न आहे, बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर 28वा प्रश्न, बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर दर्पण. सर्वात पहिलं मराठी म्हणजे वृत्तपत्र हेच आहे दर्पण. आता 29वा प्रश्न आहे, कुलाबा वेधशाळेचे संचालक कोण होते? आता कुलाबा वेधशाळेचे संस्थापक कोण होते? तर याचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. हे कुलाबा शाळेचे संस्थापक होते. 28व्याचं हां एक आहे बरोबर, 29चं 4 हा बरोबर काय नाही. तर मित्रांनो 30वा प्रश्न बघू, मराठी पत्रकाराचे जनक असे कोणाला म्हणतात? मराठी पत्रकाराचे जनक असे कोणाला म्हणतात? चांगलं करू मित्रांनो. तर हेच आपले बाळशास्त्री जांभेकर. आता 31वा प्रश्न आहे, हिंदुस्थानाचा इतिहास हे साहित्य कोणी लिहिले? हिंदुस्थानाचा इतिहास हे साहित्य कोणी लिहिले? सांगा लवकर. जेवढे 4 ऑप्शन आहे, हिंदुस्थानाचा इतिहास असे हे कोणी लिहिले? तर आपले बाळशास्त्री जांभेकरांनीच लिहिले. महात्मा फुले यांचा जन्म केव्हा झाला? सांगा लवकर. महात्मा फुले यांचा जन्म केव्हा झाला? तर यांचा जन्म झाला 11 एप्रिल 1827 मध्ये झाला. महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते? तर यांचे होते सावित्रीबाई. हे तर सर्वांना माहितीच आहे. आता 34वा प्रश्न आहे, महात्मा फुले यांना दांडपट्टा व नेमबाजी हे शिक्षण कोणी दिले? तुम्हाला बोललो ना, लहुजी साळवे. हे खूप चांगले व्यक्ती होते, यांच्याबद्दल खूप काय चांगलं आहे. आता 35वा प्रश्न, 1848 मध्ये मुलींसाठी बुधवार पेठेत पुणे पहिली शाळा कोणी काढली? आता मित्रांनो हा प्रश्न तर सर्वांनाच आलाच पाहिजे. हा जर नाही आला तर समजायचं. तर हा आपला आहे महात्मा फुले यांचा. तर महात्मा फुले यांनी टिंबटिंब अस्पृश्यांसाठी पहिली शाळा पेठ पुणे येथे सुरू केली. तर ही पहिली शाळा पेठ कधी सुरू केली, म्हणजे कोणत्या वर्षी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1851 मध्ये.
तर आता महात्मा फुलेंनी वेताळ पेठेत मुलींसाठी शाळा केव्हा सुरू केली? तुम्ही इथं लक्ष द्या. अस्पृश्यासाठी हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आहे वेताळ पेठेत मुलींसाठी शाळा केव्हा सुरू केली? तर ही केली सुरू, सांगा लवकर. तुम्हाला येते ना, मग सांगा. हे आहे आपले 52मध्ये, 1852 15 मार्च 1852मध्ये यांनी सुरू केली. तर 38वा प्रश्न आहे 1855मध्ये प्रौढ स्त्री पुरुषांसाठी रात्रशाळा कोणी सुरू केली? प्रौढ पुरुषांसाठी रात्रशाळा हे कोणी सुरू केली? तर आपलं सेम महात्मा फुले यांनीच सुरू केली. तर मित्रांनो, आपण आता 39वा प्रश्न बघतोय. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? आता सांगा लवकर. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर हेच आपले महात्मा फुले यांनीच केली. मित्रांनो, खास कर तुमच्यासाठी, म्हणजे कसं तुम्हाला समजाय की म्हणजे जे जे महात्मा फुले यांनी कामं केले ते एका लाईनीशीर, आणि आपले नानाशंकर शेटे त्यांनी जे जे कामं केले ते एका लाईनशीरच केले, म्हणजे कसं तुम्हाला लक्षात राहा. आता 40वा प्रश्न आहे. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे कोणी म्हटले? सांगा लवकर. तर हे म्हटले आपले राजश्री शाहू महाराज. कोणी? तर आपले राजश्री शाहू महाराज यांनी यांना हे म्हटले काय? मार्टिन लुथर किंग. आता पुण्यातील गोखल्याच्या बागेत फुलांनी पहिला विधवा पुनर्विवाह केव्हा घडवून आणला? सांगा लवकर. तर हा आणला 1864मध्ये. मित्रांनो, तुम्हाला येत असेल उत्तर तर तुम्ही कमेंट करू शकता. असं काय नाही तुम्हाला की म्हणजे मीच हे करू शकतो. चला आपण आता 42वा प्रश्न बघतोय. 12 वर्षाखालील मुलींना प्राथमिक शिक्षण संस्थेचे आणि मोफत द्यावे असे विचार हंटर कमिशन समोर कोणी मांडले? तर ज्योतिबा फुलेंनी. तर हंटर कमिशन समोर कोणी मांडले? तर ज्योतिबा फुले यांनीच मांडले. आता आपण 43वा प्रश्न बघतोय. दीनबंधू वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? सांगा लवकर. दीनबंधू वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, कृष्णराव भालेकर. आता हू वेअर शूद्राज हा ग्रंथ कोणी महात्मा फुलेंना समर्पित केला? सांगा लवकर. हू वेअर शूद्राज हा ग्रंथ कोणी महात्मा फुलेंना हे केला, म्हणजे अर्पण केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नानाशंकर शेटे यांनी केला. पानिपत हे साहित्य कोणाचे आहे? सांगा लवकर. 45वा प्रश्न. पानिपत हे साहित्य कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे गोपाल हरी देशमुखचे. आता 46वा आहे पृथ्वीराज चव्हाण स्वामी दयानंद सरस्वती हे चारित्र्य ग्रंथ कोणी लिहिले? सांगा लवकर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सेमच ते गोपाल हरी देशमुखच आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला? सांगा लवकर. 47वा प्रश्न आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला? तर हा झाला 3 जानेवारी 1829मध्ये यांचा जन्म झाला. आता प्रश्न क्रमांक 49वा. सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र निबंध मुंबई येथे 1880 कोणी सुरू केले? सांगा लवकर. सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र निबंध मुंबई येथे 1880मध्ये कोणी सुरू केले? सांगा लवकर. 49वाचा आहे आपले सेमच नानाशंकर शेठजी यांनीच केले. आता 50वा प्रश्न आहे. भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणाला म्हणतात? भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणाला म्हणतात? लोक सांगा त्याला. तर याचा उत्तर आहे नारायण लोखंडे. तर यातला पहिला प्रश्न आहे. सार्वजनिक काकांचे पूर्ण नाव काय आहे? तर काकांचे पूर्ण नाव काय आहे? तर गणेश वासुदेव जोशी हे नाव आहे. आता 52वा प्रश्न आहे. स्वदेशी व्यापारी उद्योग मंडळाची स्थापना कोणी केली? तर स्वदेशी व्यापारी उद्योग मंडळाची स्थापना कोणीच केली तर गणेश वासुदेव जोशी यांनीच केली. आता 53वा प्रश्न आहे. सार्वजनिक सभेची संस्थापक कधी झाले? सार्वजनिक सभेची संस्थापक कधी झाले? तर याचं उत्तर आहे 1870मध्येच. आता महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक कोणी लिहिले? सांगा लवकर. तर सेम दादोबा पांडुरकर हे तडखरकर. तर हे काय ज्ञानप्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? ज्ञानप्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? तर सेम आपले दादोबा पांडुरंग तडखरकर यांनीच केली. तर टिंब काय हे ईस्ट इंडिया असोसिएशन लंडन येथील संस्थेचे मुंबई शाखेत अध्यक्ष होते. कोण होते? तर भाऊ दाजी लाड. तर स्वामी विवेकानंदजी यांचा जन्म कधी? तर 12 जानेवारीलाच. तर स्वामी विवेकानंदचे पूर्ण नाव काय? म्हणजे स्वामी विवेकानंदजीचे पूर्ण नाव काय? तर नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्तच हे आहे. तर राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो, तर त्यांच्या जन्मदिवशीच केला जातो. तर 60वा प्रश्न आहे आपला. रामकृष्ण मिशन स्थापन कोणी केले? तर स्वामी विवेकानंदजी यांनीच केले. हे लक्षात असतं मित्रांनो, हे प्रश्न विचारले जातात. काय आर्य समाज कधी स्थापन करण्यात आला? आर्य समाज कधी स्थापन करण्यात आला? तर 10 एप्रिल 1875मध्ये स्थापन करत होता. तर आता मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर कोण होते? तर सांगा लवकर. आता याचं ऑप्शन नाही मित्रांनो, त्याच्यात थोडा माझा प्रॉब्लेम झालेला आहे ॲक्च्युली, म्हणून मला तुम्हाला ते टिकमार्क करून आलेलं. आता सांगा.
काय मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर कोण होते? सांगा लवकर. पहिले पदवीधर कोण होते? तर याचं उत्तर आहे तर न्यायमूर्ती रानडेजी होते. आता हे 63वा प्रश्न आहे, आधुनिक राष्ट्रपतीचे जनक असे कोणाला म्हणतात? आधुनिक राष्ट्रपतीचे जनक असे कोणाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे, सांगा लवकर. 63चं तर न्यायमूर्ती रानडेजी यांनाच म्हणतात. तर हे काय संस्कार विधी हे साहित्य कोणाचे आहे? संस्कार विधी हे साहित्य कोणाचे आहे? सांगा लवकर. संस्कार विधी साहित्य कोणाचे आहे? तर स्वामी विवेकानंदजी यांचेच आहे. तर वेदांकडे परत चला असे नारा कोणी दिला होता? सांगा लवकर. 65चं वेदांकडे परत चला असं कोणी म्हणले होते? तर आपले स्वामी दयानंद सरस्वती यांनी असे म्हणले होते. तर 66वा प्रश्न आहे, टिंबटिंब हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष होते. सांगा लवकर. अखिल भारतीय साहित्य अध्यक्ष कोण होते? तर न्यायमूर्ती रानडेजीच होते. आता 67 प्रश्न बनणार आहे, अण्णाभाऊ साठे यांचा जन्म केव्हा झाला? सांगा लवकर. 67चा अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कधी झाला? तर 1 ऑक्टोबर 1920 झाला. आता 68 प्रश्न आहे, फकीरा हे साहित्य कोणी लिहिलं आहे? फकीरा हे साहित्य कोणी लिहिलं आहे? सांगा लवकर. 68चं फकीरा हे साहित्य कोणी लिहिलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तुकाराम भाऊराव साठे. आता 69चा प्रश्न आहे, भारताचे आधुनिक संत असे कोणाला म्हणतात? सांगा लवकर. भारताचे आधुनिक संत असे कोणाला म्हणतात? तर बाबा आमटे. आता 17वा प्रश्न आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? सांगा लवकर. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. आता 1905च्या बनारस येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? सांगा लवकर. तर याचं उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. आता 72वा प्रश्न आहे, टिंबटिंब हे भारतातील पहिले श्रेणीचे अर्थतज्ञ होते. सांगा लवकर. टिंबटिंब हे भारतातील पहिले अर्थश्रेणीचे तज्ज्ञ होते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, गोपाळकृष्ण गोखलेच होते. आता न्यायमूर्ती रानडे हे कोणाचे राजकीय गुरु होते? सांगा लवकर. आता न्यायमूर्ती रानडेजी हे कोणाचे राजकीय गुरु होते? तर याचं उत्तर आहे 2, गोपाळकृष्ण गोखलेजी यांचे. गोपाळकृष्ण गोखले कोणाचे राजकीय गुरु होते? सांगा लवकर. गोपाळकृष्ण गोखले कोणाचे राजकीय गुरु होते? तर आपलं महात्मा गांधीचे. आता आपण 75वा प्रश्न बनणार आहे, पानिपतचे युद्ध, कलियुग, जातीभेद ही पुस्तके कोणी लिहिली? सांगा लवकर. कोणी लिहिली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, न्यायमूर्ती रानडेजी यांचे. तर मित्रांनो, आपण आता प्रश्न पाहणार आहे 76वा, हे काय, डक्कन सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर डेक्कन सभेची स्थापना ही झाली 1896 तर 77वा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांचा भारतात केव्हा परत आले? तर महात्मा गांधी हे भारतात परत आले केव्हा आले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, केव्हा आले परत? हे आले 9 जानेवारी 1950 तर 1919च्या रोलट कायद्याविरोधी कोणी लढा दिला? तर 1919 या रोलट कायद्याविरोधी कोणी लढा दिला? तर याचं उत्तर आहे महात्मा गांधीजी यांनी लढा दिला होता. आता महात्मा गांधी यांनी ठीक आहे चरखा संघाची स्थापना केव्हा केली? सांगा लवकर. तर चरखा संघाची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1925 आता 80वा प्रश्न आहे, वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात केव्हा केली? सांगा लवकर. वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात केव्हा केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1940 आता 81वा प्रश्न आहे, महात्मा गांधीजी यांचे बापू असे टोपण नाव कोणी ठेवले? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. टोपण नाव कोणी ठेवले? तर सुभाषचंद्र बोसजी यांचे बापू असे त्यांनी त्यांना संबोधन केले. आता 9 जानेवारी हा दिवस भारतातील प्रवासी दिन म्हणून केव्हापासून साजरा केला जातो? तर सांगा लवकर मित्रांनो. 9 जानेवारी हा दिवस भारतात कधीपासून साजरा केला जातो? 82 आहे 2003 महात्मा गांधीजी यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? सांगा लवकर. महात्मा गांधीजी यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोरजी यांनी महात्मा अशी पदवी दिली. माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक कोणी लिहिले? सांगा लवकर. लिहिले. माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचं उत्तर पण सेम आपलं महात्मा गांधीजी यांचेच. तर राजश्री शाहू महाराज यांचा जन्मदिवस कधी आहे? सांगा लवकर. राजश्री शाहू महाराज यांचा जन्मदिवस तर हा आहे 26 जून 1874 रोजी. आता 76वा प्रश्न आहे, 1846 टिंबटिंब यांनी विक्टोरिया मराठा बोर्डियस हे पहिले वसतिगृह स्थापन केले. सांगा लवकर. कुणी हे वसतिगृह स्थापन केले? विक्टोरिया म्हणजे शिष्टीगड. तर ऑप्शन क्रमांक 3 राजश्री शाहू महाराज यांचेच. आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केव्हा केली? सांगा लवकर. आंबेडकरांजी यांनी मजूर पक्षाची स्थापना कधी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1936 आता हे काय, मनुस्मृतीचे दहन हे कोणी केले? सांगा लवकर. मनुस्मृतीचे दहन हे कोणी केले? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
तर राजश्री शाहू महाराज यांचा मृत्यू केव्हा झाला? तर मित्रांनो हे आपल्याला कळलं पाहिजे. राजश्री शाहू महाराज यांचा मृत्यू कधी झाला तर सांगा लवकर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 6 मे 1922 रोजी. आता 9वा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली? सांगा लवकर. सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली? शाहू महाराजांनी केली होती ती. सांगा लवकर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1911 मध्ये. तर 91वा प्रश्न आहे, DSc पदवी ही मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? सांगा लवकर. DSc ही पदवी मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आंबेडकरांनी बौद्ध धर्म केव्हा स्वीकारला? सांगा लवकर. हा प्रश्न मित्रांनो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्म केव्हा स्वीकारला? तर 1956 मध्ये. हां, तर मित्रांनो आपण 53वा पेपर बघतोय. हे 93वा प्रश्न बघतोय. कमवा व शिका ही योजना कोणी सुरू केली? सांगा लवकर मित्रांनो. कमवा व शिका ही योजना कोणी सुरू केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कर्मवीर भाऊ पाटील. तर 94वा प्रश्न आहे, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सांगा लवकर. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर सेनाजी बापट. तर 95वा प्रश्न आहे, संत गाडगे बाबा यांचा समाधी समाधी कोणत्या ठिकाणी आहे? सांगा लवकर. संत गाडगे बाबा यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर यांची आहे आपलं अमरावतीची. आता आपण 96वा प्रश्न बघतोय मित्रांनो, लक्ष द्या. पंढरपूर येथे चोखा मेला धर्मशाला 1917 मध्ये कोणी बांधली? सांगा लवकर मित्रांनो. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पंढरपूर येथे चोखा मेला धर्मशाला 1917 मध्ये कोणी बांधली? सांगा लवकर मित्रांनो. तर याचं उत्तर आहे संत गाडगे बाबाजी यांनीच. तर हे काय, तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? सांगा लवकर. तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? तर याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसादजी यांनी दिली. तर आता आपण 98वा प्रश्न बघतोय. विनोबा भावे यांचा मुद्दान चळवळीचा केव्हा सुरुवात केली? सांगा भूदान चळवळीची सुरुवात केव्हा केली त्यांनी? 98वा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे 1951 मध्ये. तर 99वा प्रश्न आहे, 1882 मध्ये पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? 1882 मध्ये पुणे येथे आर्य समाजाची स्थापना कोणी केली मित्रांनो? तर याचं उत्तर आहे 2, पंडिता रमाबाई यांनी. आता भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? सांगा लवकर मित्रांनो. हा प्रश्न सर्वांना येतो मित्रांनो. हा प्रश्न जर नाही आला तर समजायचं सोडून द्यायचा तुम्ही. आता बघा, सांगा लवकर. ऑप्शन चला कमेंट करा याचं उत्तर. चला बाय.